जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत थ्री फेज सर्किट मधील पॉवर, टाइप्स ऑफ पॉवर आणि ते पॉवर कशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करायचा. आता हे जे आपण बघणार आहोत ते कोणाच्या सोबत बघणार? स्टार सोबत. ओके, आता स्टार मध्ये पॉवर आहेत तीन टाइपचे. कोणते कोणते पॉवर? सिंगल फेज मध्ये सुद्धा पॉवर होते आणि थ्री फेज मध्ये सुद्धा पॉवर. पण यामध्ये थोडासा जे काही रूल्स अँड रेग्युलेशन थोडेसे वेगळे आहेत, फॉर्म्युला थोडेसे वेगळे आहेत, जास्त काही बदल नाही पण थोडासा. पण त्यामध्ये किती टाइपचे पॉवर ते सांगा बरं, मला सांगा बरं किती टाइपचे होते. त्यावरती प्रॉब्लेम येतात, 100% येतात. हा उगा नाही येतात म्हणजे येतात. मग किती टाइपचे पॉवर सांगा बरं मला? तीन. कोणते कोणते? ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, ऍपरंट पॉवर. किती? तीन. मग कोणते कोणते? सिंगल फेजचे सांगा. थोडंसं आपण रिव्हिजन घेऊ आपण, थोडंसं रिव्हिजन घेऊ. मग फर्स्ट मध्ये बघा, एक होता सिंगल फेजचा. कोणता? ऍक्टिव्ह. कोणता होता? ऍक्टिव्ह पॉवर. आणि ह्याला कशाने दाखवलं रे आपण? ऍक्टिव्ह पॉवरला कशाने दाखवलं? पी ने. यालाच कोणता पॉवर म्हटलं आपण? ट्रू पॉवर. यालाच कुठलं पॉवर म्हणलं? रिअल पॉवर. यालाच कुठलं म्हणलं? ऑब्झर्व पॉवर. बघा किती नाव आहेत पॉवरची, किती नाव आहेत? ऍक्टिव्ह पॉवर चेच नाव ट्रू पॉवर आहे, त्याच्यानंतर रिअल पॉवर आहे, त्याचंच नाव काय? ऑब्झर्व पॉवर आहे, आणि त्यानंतरच काय? ऍक्टिव्ह पॉवर. असे चार नाव एका पॉवरचे आहेत ना. नाम में दम आहे. हा उगं नाही माय तसं. चला आता कशाने दाखवलेला? पी ने. पी इक्वल टू सिंगल फेज मध्ये सांगत असताना या ठिकाणी होता व्ही आय कॉस फाय. व्ही आय कॉस फाय. आणि जो काही याचा युनिट होता तो काय होता? काय होता? वॅट होता. युनिट काय होता? वॅट. पण आता थ्री फेज सर्किट घेत असताना यामध्ये आपण काय घेणार आहोत बघा. जे पण काही व्होल्टेज करंट घेणार आहोत लाईन घ्यायचे. आता लाईन शिवाय इलाज नाही. आता लाईन घ्यावं लागेल. बघा आता या ठिकाणी काय घेणार आहे तुम्ही? ऍक्टिव्ह पॉवर इन थ्री फेज. आता हे आहे कोणता? सिंगल फेज. आता या ठिकाणी आपण घेणार आहोत कोणता? थ्री फेज. मग थ्री फेज मध्ये कसं घ्यायचं बघा? ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवर. आता या ठिकाणी घेणार आहोत आपण ऍक्टिव्ह पॉवर. हे कोणतं आहे? थ्री फेज. कोणता आहे? थ्री फेज. मग P इक्वल टू 3 येईल, V येईल, त्याच्यानंतर I येईल आणि कॉस फाय. पण हे कोणता येणार आहे? तीन का बरं? तीन फेज. म्हणून काय झाला? हा फेज आणि काय झाला? फेज. जर तुमच्याकडे फेज व्होल्टेज असेल, फेज करंट असेल तर तुम्ही VPH IPH कॉस फाय घेऊ शकता फेज साठी जर असेल तर. ओके, पण फेज मध्ये 3 असतो का रे? फेज मध्ये असतो का? नाही. तर त्या कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल? लाईन मध्ये. मग लाईन मध्ये जर करायचं असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी 3 इंटू VPH डिवायडेड बाय, आणि एक मिनिट आपल्याला काय घ्यायचंय? VPH. ओके, हे डिवायडेड बाय घेऊ नका तुम्ही, कारण तुम्हाला कन्फ्युजन होते. मग कन्फ्युजन करून घ्यायचं का? नाही. मग काय येणार बघा? स्टार कनेक्टर मध्ये घेतोय आपण. मग या वेळेस P इक्वल टू √3 काय घेणार? √3 इंटू VL IL कॉस फाय. हे झालं काय तुमचा? ऍक्टिव्ह पॉवर. ऍक्टिव्ह पॉवरची युनिट काय रे सांगा बरं मला फटाफट येतंय तुम्हाला काय? सांगितलं आवाज आला मला. काय इथं काय? वॅट. हे झालं काय तुमचा? वॅट. युनिट काय? वॅट. हा एक झाला. मग दुसरा जो काही पॉवर होता तो पॉवर कोणता? ऍक्टिव्ह झाला. ठीक आहे, त्यानंतर रिएक्टिव्ह बघू आपण. काय? रिएक्टिव्ह पॉवर. आता रिएक्टिव्ह पॉवर बघायची आपल्याला. मग ह्या रिएक्टिव्ह पॉवर मध्ये कशाने दाखवलं रिएक्टिव्ह पॉवर? मला सांगा बरं. क्यू. कशाने? क्यू ने. मग सिंगल फेजचा काय होता? सिंगल फेजचा रिएक्टिव्ह पॉवर काय होता सांगा बरं मला. सांगा. सिंगल फेजचा रिएक्टिव्ह पॉवर क्यू. क्यू इक्वल टू येते सांगा. क्यू इक्वल टू VI साइन फाय. काय होता? VI साइन फाय. जर तुम्ही थ्री फेज मध्ये जर बघितलं तर काय येईल रे सांगा बरं? रिएक्टिव्ह पॉवर काय येईल सांगा बरं? चला इकडं काय? रिएक्टिव्ह पॉवर. रिएक्टिव्ह पॉवर. हुशार आहेत रे तुम्ही. क्यू. मग क्यू इक्वल टू येणार तुमचा. आपण हे डायरेक्ट आता थ्री फेजचं सुरू आपण काय घेऊ? डायरेक्ट क्यू इक्वल टू काय बघा? डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट. नाद करते काय? √3 VL IL साइन ऑफ फाय. VL IL साइन ऑफ फाय. आणि याचा जो काही युनिट आहे तो युनिट काय असेल बरं मला सांगा बरं. सांगा फटफट सांगा. काय? व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. आणि त्यानंतर येतो थर्ड नावाचा पॉवर, आणि तो म्हणजेच काय? जो काही थर्ड आहे तो ऍपरंट पॉवर. कोणता? ऍपरंट पॉवर. आता ऍपरंट पॉवर हे कशाने दाखवलं रे?
एस ने दाखवलं, कशाने? एस ने. मग याचा जो काही फॉर्म्युला आहे सिंगल फेज मध्ये बघत असताना ते होता एस इक्वल टू व्ही आय. एस इक्वल टू काय? व्ही आय. खतरनाक आहे. आणि याचं युनिट काय? युनिट काय? व्होल्टेज कशामध्ये मेजर करतात? व्होल्ट मध्ये. ओके. आणि करंट कशामध्ये मेजर करतात? एम्पियर मध्ये. म्हणजेच काय? एम्पियर. म्हणजेच काय? व्होल्ट एम्पियर. व्होल्ट एम्पियर ह्याचं युनिट काय आलं? व्होल्ट एम्पियर. चला मग तसं थ्री फेज मध्ये घ्यायचं म्हटल्यावर काय ना सांग बरं. हा आता काय थ्री फेज मध्ये घेत असताना ऍपरंट पॉवर घ्यायची आपल्याला. ऍपरंट पॉवर दाखवतो कशाने? येस ने. कशाने दाखवलं ते? येस. चला ओके समजतंय जोरात. हा बघा आता बघा काय यस ने दाखवलं आपण. यस इक्वल टू काय ना? यस इक्वल टू व्ही एल आय एल. बट कसा रे? अरे आपण हे राहिलं ना, राहिलं असं मिस्टेक होतं बाबा. काय? √3 व्ही एल आय एल. व्ही एल आय एल यस इक्वल टू √3 व्ही एल आय एल आला. कारण या ठिकाणी एल घेतोय आणि आय एल घेतोय. म्हणजेच काय? काय? लाईन करंट आणि लाईन व्होल्टेज घेतोय. आणि याचा युनिट येईल व्होल्ट एम्पियर. बघा मला आता सांगा बरं, ऍक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय? युज्ड पॉवर, ऑब्झर्व पॉवर, रिअल पॉवर, ट्रू पॉवर और ऍक्टिव्ह पॉवर एकाचेच नाव. ओके. त्याच्यानंतर रिएक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय? ते खोटारड पॉवर. कसा? खोटारड. ना मी कुछ भी दम नाही. हे मी हे करतो, ते करतो, असं करतो, तसं करतो म्हणते, पण काही करते का? नाही. म्हणजेच काय? रिएक्टिव्ह पॉवर हा खोटारड पॉवर आहे. म्हणजेच काय? अनयुज्ड पॉवर. कसा? अनयूज. त्याचा यूज होणारच नाही तसा पॉवर म्हणजेच कोणता? रिएक्टिव्ह पॉवर. आणि त्याच्यानंतर ऍपरंट पॉवर म्हणजेच काय? ह्या दोघांचं कॉम्बिनेशन हे पण आणि हे पण म्हणजेच काय? ऍपरंट पॉवर. याचे युनिट काय? अरे इथं राहिले का आपलं? याचं युनिट राहिलं ना भाऊ. असं कसं जमतंय बरं? हा काय? याचा व्होल्ट एम्पियर रिएक्टिव्ह. चालते. ओके. हे झाले आपले काय? टाइप्स ऑफ पॉवर. खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि हे जर पॉवर तुम्हाला आले तर मी सांगतो प्रॉब्लेम एकदम माझा मजेमध्ये करणार आहे तुम्ही. त्यासाठी काय करा, एवढे जे की सगळे प्रॉब्लेम घेतले ते प्रॉब्लेम आपले जे काही फॉर्म्युले घेतले हे फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो. आणि हे जे काही सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय ना ते कोणी सांगणार नाही. हा आणि याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉब्लेम घेणार आहे आणि ते प्रॉब्लेम बघा तुम्ही. आणि जिथं तुम्हाला डाऊट आहे ना त्या ठिकाणी लगेच कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द बेस्ट.